धीरेंद्र शास्त्री आणि भूषण गवई भेटीवरून राजकीय कलगीतुरा। गवईंनी आता बाबासाहेबांचं नाव घेऊ नये। श्याम मानव यांचा प्रहार। तर हे सांगणारे श्याम मानव कोण? ते केवळ प्रसिद्धीसाठीच बोलतात। मुख्यमंत्री फडणवीसांचा निशाणा। भाजपच्या बुवा बाबांकडून इतिहासाची मोडतोड। मुख्यमंत्री आणि सरसंघचालकांनी बुवाला का रोखलं नाही? संजय राऊतांचा संतप्त सवाल। चुकीच्या विधानांचं समर्थन नाही, पण साधू संतांचा अपमान खपवून घेणार नाही। नवनाथ वन यांचं राऊतांना उत्तर। धीरेंद्र शास्त्री बालिश बुद्धी। या बुवाला नेत्यांनी मोठं केलंय। सत्तेतले लोक बाबाच्या पायाशी लोळण घेतात, म्हणूनच भोंदूची मस्ती वाढली आहे। विजय वडेट्टीवारांकडून सडकून टीका। बागेश्वरांना इतिहास काय माहिती, पण चुकीचा संदेश जाऊ नये म्हणूनच बागेश्वर बाबांना थांबवलं नसेल। मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेवरून संजय शिरसाट यांचं उत्तर। बागेश्वर बाबा म्हणजे मनुस्मृतीचं आधुनिक व्हर्जन। राजकीय व्यासपीठावर अशी वक्तव्य करणं हेच नारी शक्ती वंदन आहे का? रोहित पवारांचा सरकारवर सवाल। रामदासांना शिवरायांचं गुरु सांगणं ही विकृती। धीरेंद्र शास्त्रीवर टीका करताना इतिहास अभ्यासक श्रीमंत कोकाटेंचं वादग्रस्त वक्तव्य। इतिहासाच्या कुठल्याही साधनामध्ये रामदासांचा उल्लेख नसल्याचाही दावा। धीरेंद्र शास्त्रींच्या निषेधार्थ सोलापूर, नागपूर आणि अमरावतीत आंदोलन। मराठा सेवा संघ जिजाऊ ब्रिगेडकडून आंदोलन करत निषेध। तर बागेश्वर बाबाला महाराष्ट्रात बंदी घाला, काँग्रेसची आक्रमक मागणी। नीलम गोऱ्हेंऐवजी अभिजित बिचुकलेंना विधान परिषदेवर घ्या। तृप्ती देसाईंची उपमुख्यमंत्री शिंदेंकडे मागणी। गोऱ्हेंनी पक्ष संघटनेसाठी काही काम केलं नाही, देसाईंची टीका। गोकुळ दूध संघातील भाजप आणि राष्ट्रवादीच्या वादात शिंदेंची शिष्टाई। कोल्हापुरातील महायुतीच्या नेत्यांसह शिंदे फडणवीसांना भेटणार। वर्षा निवासस्थानी मंगळवारी बैठक। अपात्र लाडक्या बहिणींना शासनाचा मोठा धक्का। निकषात न बसणाऱ्या 12,915 महिलांच्या खात्यावर टाच। अपात्र लाडक्या बहिणींकडून 11 कोटींची वसुली। महिला आणि बालकल्याण विभागाची माहिती। शेतकरी कर्जमाफीसाठी राज्य सरकारकडून हालचाली। 35 लाख शेतकऱ्यांचे 2 लाखांपर्यंतचं कर्ज माफ होणार। परदेशी समितीच्या अहवालानंतर राज्य सरकारचं पाऊल, सूत्रांची माहिती। भोंदू अशोक खराच्या जीवाला जेलमध्ये धोका असल्याचा सरकारी वकिलांचा युक्तिवाद। खराचा ताबा मिळवण्यासाठी तपास यंत्रणा आग्रही। खरातला 6व्या गुन्ह्यात 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी। भोंदू खरातकडून हातचलाखीनं सीए ललित पोफळीची फसवणूक। हवेतून काजू कतली काढून टाकत अंधश्रद्धेचं जाळं। आई वडिलांच्या मृत्यूची भीती दाखवत कोट्यवधी रुपये उकळल्याची माहिती। सरकारवाडा पोलिसात गुन्हा दाखल। ऑफिस बॉय नंतर आता आचार्याकडूनही खरातच्या कारनाम्यांचा भांडाफोड। खरातच्या फार्म हाऊस मधील संशयास्पद व्हिडिओ एसआयटीच्या हाती। महिलांसोबतच्या कृत्याचं सीसीटीव्ही फुटेज समोर आल्याची माहिती। टीसीएस प्रकरणातील फरार निदा खानचा आरोपीशी संपर्क कायम। दानिशच्या मोबाईलमधून संशयास्पद फोटो एसआयटीच्या हाती। डिजिटल पुराव्यांचा एसआयटीकडून तपास। निदा खानच्या जामिनावर उद्या सुनावणी। तेलंगणा राज्यातील 47 माओवाद्यांचं 32 शस्त्रांसह आत्मसमर्पण। हिडमाचे समर्थकही हैदराबादच्या पोलिसांना शरण। विदर्भाचा पारा 45 अंशांवर, तर मुंबईसह किनारपट्टीवरही उष्णतेच्या लाटेचं सावट। पुढील 7 दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा। नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन। अमरावतीच्या चांदूर बाजार आगाराच्या ड्रायव्हरचा उद्दामपणा समोर। ज्येष्ठ नागरिक चढत असतानाच चालकानं बस पळवली। सुदैवानं जीवितहानी नाही। घटनेचा व्हिडिओ व्हायरल। समृद्धी महामार्गावर भरधाव कारचा भीषण अपघात। टायर फुटल्यानं कार पलटी खाऊन डिवायडरला धडकली। 5 जण जखमी।